हॅलो. हॅलो. हा ताई. हा बोला सुनीता ना. ताई. हा बोला ना ताई. हा मला अनुभव शेअर करायचा होता. करा ना ताई, कुठून बोलताय? कोल्हापूर. नाव सांगायचं का ताई? नाव नको सांगायला, मी तुम्हाला ह्याच्या आधी केला होता कॉल एकदा. अच्छा. हा 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 त्यावेळी बोलली होती मी तुमच्याशी. तुम्ही हा बोलला होता बघा, मठात जाऊन या, मठात जाऊन आली. मला ती वाईट शक्ती होती म्हणून हा 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 हा. बोलली होती ना तुम्हाला, वाईट शक्ती बरोबर. आहे माझ्याकडे. मग मठात गेल्यानंतर गेटच्या आत गेल्यानंतर चालूच झालं ते. अय्या. मग पाय टाकले बेट चालू झाली ती शक्ती, वाईट असं गचक वगैरे याला. कोणत्या मग मठात गेल्या? दादांच्या, प्रदीप दादांच्या. हा 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 हा. नांदूर सिंगोटे. नंतर बरोबर. तिथे गेल्यावर दादानी मला रामरक्षा आणि हनुमान चालिसा करायला सांगितलं, ग्लासवर हात ठेवून पाण्याच्या. हा 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 हा. मग मी 5-7 पारायणे तिकडे मठामध्ये केली. वा. 3 महिने राहिली होती. काय? 3 महिने मठामध्ये. तुम्ही राहिल्या? हो. बापरे. आणि पप्पा पण होते माझ्यासोबत. पप्पा आठवडाभर राहिले हा आणि हा. मग ते आले गावी. आणि मग मी राहिली होती. भरपूर मुली होत्या माझ्यासोबत. अरे वा. आणि एवढा अनुभव आले, भरपूर. आणि दादा एवढी काळजी घेतात. हो हो. भरपूरच. जेवायला सुद्धा आमच्या बरोबर बसायचे. असं म्हणजे दुसऱ्यांना वेगळं आणि आपण वेगळं नाही. जे नाही नाही, असं. तसं होय, नाहीये त्यांचं, भरपूर. काहीच नाही तसं. होय, देव माणूस. आणि अनुभव असा आला तिकडून आल्यावर, माझ्या लग्नाचं जुळत नव्हतं ना. हा लग्न होत नव्हतं. मग सेवा दादाने दिली होती हा त्या लग्नासाठी. मग हा. त्यातच ती 7 पारायण त्याच्यातच त्या सेवेत केली मी. अरे वा. आणि ह्या वाईट शक्तीबद्दल पण आणि त्या ह्याच्याबद्दल पण, लग्नाबद्दल. हा तिकडून आल्यानंतर मी जुलैमध्ये आली हा दादांच्याकडून. हा. आणि माझं फेब्रुवारीमध्ये बघायला आलीत मला 1 तारखेला. 20 तारखेला लग्न ठरलं. अरे वा. लग्न झालं. आता बाळ पण झाले. वा 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 वा. मुलगी झाली. किती छान, मस्त, लक्ष्मी 20 आली बाबा. दिवसात. 20 दिवसात. मग आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर सुद्धा मी व्रत केलं स्वामींचं. 9 गुरुवार व्रत. हा 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 हा. 9 गुरुवार व्रत करायला मला एकदा सुद्धा अडचण आली नाही. 2 महिन्यातच व्रत कंप्लीट झालं. 4थ्या गुरुवारी राहिलं. अरे वा. बघा, 4थ्या गुरुवारी राहिले मला लगेच. म्हणजे बाळासाठी सेवा करत होती किती मी. अगदी छप्पर फाडके देऊन टाकलं, सगळंच देऊन टाकलं स्वामींनी. छप्पर फाडके दिले. होय. आणि लग्नाच्या म्हणजे दादांच्याकडून आल्यानंतरचा अनुभव म्हणजे असा. हम्म. जायच्या आधी माझी सेवा चालूच होती. दादांच्याकडून घेतली होती मी मोबाईल ह्याच्यावर, महिला सेवेकरी ग्रुपवरून. हा हा हा. तर महाशिवरात्र होती. महाशिवरात्र झाली आणि हम्म. दुसऱ्या दिवशी एक माणूस, म्हणजे मी देवाला दररोज कसं 2 भाकरीचा नैवेद्य दाखवते. म्हणजे काय असेल ते, पण 2 भाकरी तांदळाच्या डेली हा. असतात माझ्या अरे वा. हा हा नैवेद्यामध्ये. हा हा. मग एक माणूस आला, उंच एकदम, गोरा पान, भगवी अरे वा. वस्त्र घालून, धोळी. हा हा हा. करेक्ट 10:30 वाजले होते अच्छा. सकाळचे. हा 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 10:30 वाजले होते. मी सगळं आवरलं होतं, स्वयंपाक. हा. आणि दरवाज्यात गेले तर हा माणूस आला आणि डायरेक्ट येऊन दरवाज्यात उभा राहिले. अरे उभा बापरे. राहिले तर म्हटले, ह्या घरात सगळी स्वामी भक्त आहेत म्हटले ते. ओ. ह्या घरात सगळी स्वामी भक्त आहेत. पप्पा आमचे असे झोपले होते सोप्यावरच बाहेर. हा तर हा मी म्हटले, या की म्हटलं, तुम्ही काय घेताय? तर हा ते म्हटले, बाळा मला काही नकोय. मी हा म्हटलं, तुम्ही असं कसं? म्हटलं, तुम्ही काय घेत नाही, काय तरी घ्या. हा या म्हटलं. मी खुर्ची टाकली बाहेर. खुर्ची असं ओपनच आहे, हा. मग सोफा असा. मग बाहेर बसले ते. अरे वा. बसले तर मी म्हटलं, चहा ठेवू काय जरासा? हा. आणि तर नाश्ता काहीतरी शिरा वगैरे करते. तर नको बाळ, मला चहा फक्त दे म्हटले. ओ. चहा ठेवला मी. हा. चहा ठेवला आणि म्हटलं, पप्पांना म्हटले उठा. तर हम्म. मी 3 वेळा त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आलाय? मला नाही सांगितलं. हा. पप्पांना डायरेक्ट झोपलेले त्यांनी उठवलं, उठा उठा स्वामी भक्त. आणि ओ. म्हटले, पप्पा म्हटले, कुठून आलाय तुम्ही? पप्पांनी डायरेक्ट त्यांचं पाय धरलं हा. आणि डायरेक्ट हात वर केला, म्हणजे अक्कलकोट वरून आले. अगो बाई. असं बघा. म्हटली. डायरेक्ट वर हात केला आकाशाकडून, अक्कलकोट बापरे. वरून आले. ओ. मग मला डाऊट आला लगेच. म्हटलं, हे साक्षात स्वामी आहेत वाटतं, मला असं वाटलं. हा मग मी चहा दिला त्यांना आणि मला काय म्हटले, हा. बाळ, मी म्हटलं, तुम्ही जेवावं असं माझी इच्छा आहे आमच्या घरी. बाळ नको, मला फक्त 2 भाकरी दे तांदळाच्या. अगो बाई. बघा. गेली मी घरात पटकन आणि हा 2 भाकरी घेतल्या, प्लास्टिकच्या पिशवीत घातल्या आणि दिल्या. आणि हा. मी म्हटलं, तू कधी खाणार या? तर म्हटलं, मी दुपारी जेवण म्हटले. अगो बाई. दुपारी बघ. जेवण बाळा म्हटले मी.
ओ. आणि 10:30ला बरोबर घरात रोज मी 10:30लाच माझा दररोज नैवेद्य असते स्वामींना. आणि त्याच वेळेला आले बघा. हा त्याच वेळेला तिने एंट्री केली दरवाजात. अरे वा. असं वाटलं एकदम मस्त. आणि मी म्हटलं माझं लग्न ठरत नाहीये, घरात सगळ्या अडचण आहे, आमचं घर होत नाहीये, दुसऱ्यांच्या घरात आम्ही राहायला आहे हा हा. आईच्याकडची. मग म्हटलं बाळ होणार तुमचं घर, पण दोघी बाया आहेत त्यांनी काहीतरी हे केले असं म्हटले. ओ. विधवा बाया आहेत त्या. अच्छा काहीतरी अच्छा. असं बाहेरचं करतातच की. करतात. हो हो. हा मग ते घर होईना आले तेच टेन्शन आहे, बाकी काय आता नाही टेन्शन, लग्नाच तर झालं. हा. आणि नाही ते पण हो निघून जाईल होय आता मी ताई म्हंटल तुमचं. लग्न माझं म्हंटल कसं म्हणजे असं स्थळ येतात पण होत नाही आहे. हा. तर मला डायरेक्ट दाखले उत्तर दिशेचं घडलं आणि तसंच झालं. अरे वा. उत्तर दिशेचंच झाले, उत्तर दिशेलाच रोडवर किती असं. छान. मग माहेरपासून लांब आहे का तुमचं गाव? होय लांब आहे थोडं. हा. म्हणजे एक 40 किलोमीटर असेल. अच्छा 40 अच्छा. किलोमीटर अंतरावर. हा ठीक आहे. पण किती रोडवर. छान झालं ताई, मस्तच झालं. हम्म. खूप छान. होय. आणि सासरी सगळं व्यवस्थित आहे ना? सासरी आहे व्यवस्थित, पण तेच आईचं घर होत नाही ना, आणि थोडस ते अडचण म्हणूनच जरा टेन्शन, बाकी काय नाही. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही माहेरच्यांचं, त्यांचं त्यांना करू द्या. होय पण तुम्ही सासरी सगळ्यांची काळजी घ्या, होय सगळे आशीर्वाद चांगले घ्या, होय सगळं छान होईल ताई. हं? होय मी शेअर झाल्या करते. होय. पण मिस्टरांना कसं अजून नोकरीचं म्हणजे ते परीक्षा देतात एमपीसी युपीसी. अच्छा अच्छा. हा हा. ते अजून चालू आहे, मग ते सेवा माझी चालूच आहे स्वामींची. आणि मग घर कशावर कसं चालतं? हं? घर कशावर चालतं? घर शेती भरपूर आहे आमची. हो का? शेती अच्छा. आहे म्हणजे सगळं आम्हाला विकत काय आणायला लागत नाही. ओ. अरे वा. सगळं घराच्या साईडनं सगळं असं पाणी वगैरे सगळं म्हणजे असं वा माळवं वा वगैरे वा सगळं वा. शेतामध्ये. गोकुळ आहे ऊस सगळं. होय सगळं आहे. हा. तसं काय म्हणजे असं हे टेन्शन नाही. सासऱ्यांचं सर्व्हिस वगैरे ते अरे. होते याला कारखान्यामध्ये होते. हा. तसं म्हणजे असं आता व्यवस्थित आहे सगळं, पण जरासं ह्यांचं सेटल होण्यासाठी. नाही, होईल होईल ताई, ते पण होईल. होय फक्त तुम्ही सासरच्यांची काळजी घ्या. होय मुलगी होऊन राहा तिथे. होय हा. बाकी काय नाही. होय तेच. मी केअर करते हा ताई. हा बरं श्री बरं स्वामी ठीक आहे. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. परत आणि मी करेन तुमच्याशी आणि नक्की एकदा. नक्की. हो ताई. हा. श्री असंच स्वामी. कधीतरी संडेचा करेन. हो हो चालेल. बरं बरं ठीक हा. आहे.